2029ला ते म्हणाले की 25 ते 30 आमदार मी एकनाथ शिंदेचा जो गद्दारीचा शिक्का आहे तो पुसणार. चांगला आहे ना. उलट 25 ते 30 एकनाथ शिंदेचे, आमचे 25 ते 30 म्हणजे 50-60 आमदार त्यांनीच त्या ठिकाणी उभं राहावं. उलट सिस्टीम समजायला त्या सिस्टीममध्ये यावं लागतं. माझं तर त्यांना नम्र आव्हान आहे, कुठल्या तरी मतदारसंघातनं उभं राहावं. म्हणजे विधिमंडळात येतील, विधिमंडळात आल्यावर सिस्टीम समजेल, यंत्रणा कशी काम करते ती समजेल. त्यामुळे रस्त्यावर बसणं, नाक्यावर बसून आंदोलन करणं आणि सिस्टीममध्ये राहून काम करणं याच्यात खूप फरक आहे. त्याच्यामुळे मला वाटतं 50 आमदार जर त्या ठिकाणी ते पाडू शकत असतील तर जरांगेंना माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांनी त्या ठिकाणी स्वतःही लढावं. दुसऱ्याला पाडण्यापेक्षा माणसं जोडण्याचं काम करा, तोडण्याचं काम करू नका. हा महाराष्ट्र आहे, सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. इतर ठिकाणी जे राजकारण चालतं ते महाराष्ट्राला कधीच अभिप्रेत नाही, महाराष्ट्र स्वीकारत पण नाही. हे आपण अनेक या अलीकडच्या लगतच्या निवडणुकात सुद्धा आपण पाहिलेलं आहे. मात्र काही मंत्री जे आहेत ते मराठा समाजाला त्रास देत आहे, आमदार पाडण्याचा प्रयत्न करत आहे असे आरोप आहेत. नाही, मला वाटतं मी काय बोललो, आरोपाला फार अक्कल लागते का? कोणी कोणावर काय आरोप करू शकतो? कुठल्या मंत्र्यांनी त्रास दिला नाव सांगावं. आम्ही मराठा समाजाचे आहोत, आम्हाला कुठला मंत्री त्रास देतोय? उलट मुख्यमंत्री आम्हाला ताकद देत आहेत, समाजहिताचे निर्णय असतील त्यासाठी मदत करतायत. समाजोपयोगी कामं महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही जे घेऊन जातोय त्याला मुख्यमंत्री ताकद देत आहेत, सरकारी मंत्री देत आहेत. आता ज्या बावनकुळे साहेबांच्या विरोधात बोलत आहेत, बावनकुळे साहेब तर सर्व जाती धर्माला त्या ठिकाणी बरोबर घेऊन जाणारा एक चांगला नेता म्हणून त्यांनी प्रतिमा निर्माण केले. असा होतकरू कोण नेता तयार होत असेल तर लगेच त्याची प्रतिमा मलिन करणं मला वाटतं योग्य नाही.